पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा। उजनी धरणात दौंडकडून येणाऱ्या विसर्गात मोठी वाढ झाली असून त्यामुळे उजनी धरणाची पाणी पातळी आता पुन्हा वेगाने वधारू लागली आहे। आज सकाळी प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार उजनी धरणातील पाणी पातळी 494.570 मीटर इतकी झाली आहे। एकूण पाणीसाठा 92.89 TMC तर उपयुक्त पाणीसाठा 29.23 TMC इतका झाला आहे। धरण उपयुक्त पातळीत 54.57% इतके भरले आहे। मागील 8 दिवसात पावसाने विश्रांती घेतली होती, त्यामुळे उजनी धरणात दौंड येथून येणारी आवक कमालीची घटली होती। परंतु आता पुणे जिल्ह्यात पुन्हा पावसाने जोर धरल्यामुळे भीमा नदीत येणारा विसर्ग वाढू लागला आहे आणि धरणाची पाणी पातळीही वाढू लागली आहे। मागील 4 दिवसात सोलापूर जिल्ह्यातही विविध भागात चांगला पाऊस झाल्याने शेतकरी समाधानी झाले होते। तर आता उजनी धरणात येणारी पाण्याची आवक पाहता पुढील 3 ते 4 दिवसात उजनी धरण 75% भरेल अशीच शक्यता वर्तवली जात आहे।